असं म्हणता येणार नाही का की जाती व्यवस्था किंवा सगळ्या जाती नष्ट झाल्या पाहिजेत हा एक आदर्शवादी दृष्टिकोन झाला किंवा स्वप्न झालं आणि ते जवळजवळ अशक्य असं तुम्ही म्हणताय. तसंच जाती कायम ठेवून एकमेकांबद्दल सहिष्णुता बाळगणं हेही एक स्वप्न आहे आणि तेही प्रत्यक्षात येण्याची शक्यता कमी आहे. सहिष्णुता हा फार म्हणजे मूळचाच अंगी असलेला गोष्ट आहे. तो आपल्या सगळ्यांमध्ये आहे. नाहीतर इतक्या जाती आपल्या 19,000 जाती आपल्या देशात झाल्याच नसत्या. सहिष्णू असल्यामुळेच ह्या अशा गोष्टी झाल्या. एकच आपल्याकडे सुद्धा झालं की त्या वर्णाच्या चौकटीत हे सगळं बसवायचा प्रयत्न केल्यामुळे हे झालं. आपण पाहिलं की जे मानवी समूह आहेत सबंध जगभर या सगळ्यांच्या जनुकांमध्ये एक काहीतरी एलिमेंट बदलत राहतो. असं म्हटलं जातं की हे सगळे आफ्रिकेतूनच निर्माण झालेले आहेत, परंतु ज्या ज्या परिस्थितीत ते गेले बदलले त्या सगळ्यांच्यामध्ये त्या त्या वैशिष्ट्यानुसार बदलत होत गेले. दुर्दैव आपल्या देशात असं झालं की आपल्याकडे या सगळ्या काय म्हणायचं अत्यंत समृद्ध अशा मानवी समूहांच्या म्हणजे जगात कुठेही नाही एवढी मानवी समूहांची समृद्धी आपल्या देशात आहे. आपल्याकडे नुसत्या एका गर्दीतल्या चेहऱ्यांवरून तुम्ही फिरवलं, रंग वेगवेगळे वेगवेगळे आकार पाहिले तर आपल्या लक्षात येतं की हे केवढी श्रीमंती आपल्या देशाची आहे. पण याचा दुरुपयोग अशामुळे केला की हे सगळं वर खाली अशा उतरंडीत बसवल्यामुळे हे प्रश्न सुरू झाले. आता हे उतरंडीत बसवणंही काही फार पूर्वीपासून असावं असं काही दिसत नाही आपल्याला. कुठेतरी याचा एक ऐतिहासिक छडा म्हणजे लोक प्रयत्न करतात, मोठ्या प्रमाणावर याचा रिसर्च चाललेला आहे की अस्पृश्यता नेमकी कुठून सुरू झाली, याआधी होती की नाही, किंवा ती कुठपासून सुरू झाली, मग ते चातुर्वर्ण्य नेमके कुठून सुरू झाले, हा अतिशय संशोधनाचा विषय आहे. पण आज आपल्याला एवढं माहीत आहे की ही जी काही व्हरायटी आहे ज्याला आपण प्लुरॅलिझम म्हणतो, ती प्लुरॅलिझम ही मोडून टाकण्यासारखी गोष्ट नाही. म्हणजे आपल्या देशाचं वैशिष्ट्य तर हा ज्याला अनेकता अनेक विधता तो त्याच्यातच आहे आणि याच्यात लाज बाळगण्यासारखी काही परिस्थिती नाही. लाज कशाची बाळगली पाहिजे की याचा आपण आपल्या फायद्याकरता उपयोग करून घेणं किंवा इतरांना तुच्छ समजणं याची लाज वाटली पाहिजे. ती नेमकी आपल्याला वाटत नाही. म्हणजे ज्या गोष्टीची वाटत नाही त्याची लाज आपण वाटून घेत नाही, परंतु नको त्या गोष्टी आपण मोडायचा प्रयत्न करत असतो.